नैना तिच्या उदास चेहऱ्याने विचार न करता रस्त्याने चालत होती. जोराचा वारा सरसर करत तिला स्पर्श करत वाहत होता, पण तिला काही फरक पडत नव्हता असे वाटत होते. तेवढ्यात आरवने एका मुलाला थम्स अपचा सिग्नल दिला आणि त्याने स्विच ऑन केला. त्यामुळे सगळीकडे पाऊस पडल्यासारखे पाणी पडू लागले. पाण्याचे थेंब नैनावर पडताच तिने आकाशाकडे पाहिले आणि पाणी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागले. नैनाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. रडत रडत ती जोरात ओरडली आणि जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागली. का केलं तुम्ही असं? असं का केलंस? आज तुम्ही मला पूर्णपणे एकटं केलंस. मी कधी विचार केला नव्हता. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला माझ्या प्रियजनांपासून कायमचे दूर राहण्याची किंमत चुकवावी लागेल. आज माझ्या आईवडिलांनी माझ्याशी असलेले नाते कायमचे तोडले. आज मी खरंच एकटी पडले आहे कायमची, असे म्हणत त्याच पावसात बसून नैना रडू लागली. तेवढ्यात राज तिला शोधत तिथे आला. नैना अशी बसलेली पाहून तो तिच्याकडे धावत आला आणि तिचे दोन्ही हात पकडून तिला उठवले. नैना, तू इथे अशी का बसली आहेस? आणि मी तुला खूप वेळापासून कॉल करतोय, तू माझा कॉल का उचलत नाहीस? राजने विचारले. नैनाने त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. राजने तिला जवळ घेत विचारले, काय झालं नैना? नैनाने रडत त्याला मिठी मारली. राजने हिंमत एकवटून तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा नैना रडत म्हणाली, सर्व काही संपले राज, सर्व काही. माझ्या स्वप्नांच्या मागे धावण्याच्या नादात मी माझ्या प्रियजनांपासून इतकी दूर गेले आहे की मी पुन्हा त्यांच्याकडे परत जाऊ शकणार नाही, कधीच नाही. नैना, तू असं का बोलत आहेस? कालांतराने सर्व काही ठीक होईल. आज वृत्तपत्रात तुझ्या आणि ऋषीबद्दल जे काही छापून आलं आहे त्यानंतर तुझ्या कुटुंबाला धक्का बसणं योग्यच होतं. नैना रडत रडत हसायला लागली आणि म्हणाली, हो, तर तुम्हाला पण असंच वाटतं राज की आज वर्तमानपत्रात जे काही छापून आले ते खरं आहे? नाही नैना, तू माझे बोलणे चुकीच्या पद्धतीने घेत आहेस. मी स्वप्नातही तुझ्याबद्दल असा विचार करू शकत नाही आणि तुझ्या पालकांनाही हे माहीत नाही की आज वर्तमानपत्रात जे काही छापून आले आहे ते खरे नाही. म्हणूनच त्यांना अशी प्रतिक्रिया दिली. ज्या दिवशी त्यांना सत्य कळेल त्या दिवशी स्वतःहून सर्व काही ठीक होईल नैना, राज तिला धीर देत म्हणाला. नैनाने स्वतःला राजच्या तावडीतून सोडवले आणि रागाने म्हणाली, राज, तुम्ही मला कितीही दिलासा दिला तरी सत्य हेच आहे की आज माझी स्वप्न आणि मीही तुटली आहे. आज माझ्यासोबत कोणीही नाही, ना माझी फ्रेंड, ना माझे कुटुंब, ना माझी स्वप्ने. आज मी पूर्णपणे एकटी पडले आहे राज. माझी या जगात कोणीही नाही, कोणीही नाही. राजने रागाने पुन्हा नैनाचे दोन्ही हात धरले आणि तिला जवळ घेत तो म्हणाला, मी असताना तू असं कसं बोलू शकतेस नैना? नैना राजच्या डोळ्यात पाहू लागली. राजनेही तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, तू एकटी नाहीस नैना, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक अश्रू मी तुझ्या पाठीशी उभा राहील. का माहीत आहे? नैना काहीच उत्तर न देता त्याच्याकडे बघत होती. राजने नैनाला जवळ घेतलं आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो नैना. नैना त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. राज पुन्हा म्हणाला, ऐकलं ना तू, मी तुझ्यावर प्रेम करतो. यावेळीही नैना काही बोलली नाही. ती फक्त राजकडे बघत होती. राजही तिच्या मौनातून तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही रस्त्याच्या मधोमध उभे राहून बराच वेळ एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले. तेवढ्यात आधीने सूरजला इशारा केला आणि त्याने मेघगर्जनेचा आवाज चालू केला. गडगडाटाचा मोठा आवाज ऐकून नैना घाबरली आणि तिने डोळे मिटले आणि राजला मिठी मारली. राजनेही तिला आपल्या मिठीत घेतले. तो पुन्हा म्हणाला, नैना, मी तुला माझ्या मनातली गोष्ट सांगितली आहे, पण तू अजून काहीच बोलली नाहीस. नैनाने लगेच डोळे उघडले आणि राजकडे बघू लागली. राज पुन्हा तिच्या डोळ्यांतून तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण नैना डोळे खाली करून निघून जाऊ लागली. पण राजने तिची मनगट पकडून तिला पुन्हा जवळ घेतले. मला माहीत नव्हते मी तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त केल्यामुळे तुझ्यासारख्या मोकळ्या विचाराच्या मुलीची बोलती बंद करू शकतो आणि तिला माझ्यासमोर नजर झुकवण्यास भाग पाडू शकते हे मला माहीत नव्हते. नैनाच्या निस्तेज डोळ्यांकडे बघत राज म्हणाला. राज असे बोलल्यावरही नैनाने राजकडे नजर वर करून पाहिलं नाही.
राजने आपले एक बोट नैनाच्या हनुवटीवर ठेवले आणि तिचा चेहरा वर केला. नैना, तुझ्या गप्प बसण्याला मी काय समजू? तू माझ्यावर प्रेम करतेस की तू मला नाही म्हणू शकत नाहीस? राजने विचारले. राजच्या या प्रश्नावर नैनाने लगेच नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. पुन्हा एकदा राज तिच्या डोळ्यात त्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने नैनाच्या थरथरत्या ओठांकडे पाहिलं, जे काही बोलायचा प्रयत्न करत होते पण बोलता येत नव्हते. आता तू मला रात्रभर पावसात असंच उभं करणार आहेस का? की ते बोलशील जे मी ऐकल्याशिवाय इथून जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही? राज नैनाकडे बघत म्हणाला. नैनाने डोळे मोठे करून राजकडे बघितले आणि हळूच म्हणाली, अशी एखाद्या मुलीला धमकी देऊन तिच्या मनातलं बोलायला भाग पाडणार का तुम्ही? राज हसत हसत म्हणाला, अरे म्हणजे मी तुझ्या हृदयात आहे, पण तू माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाची कबुली देऊ शकत नाहीस, हो ना? नैनाने पुन्हा नजर खाली केली आणि म्हणाली, प्लीज मला एवढी मदत करा की आज रात्री माझ्या राहण्याची व्यवस्था करा. उद्या सकाळी लवकरात लवकर मी राहायला जागा शोधेन. मी तुला माझ्या हृदयात राहण्याची परवानगी देतोय, मग तुला घराची काय गरज आहे? आणि तसेही हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हते, राज म्हणाला. नैनाच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती राजच्या डोळ्यात बघू लागली. नैना, तुझ्या हसण्याचा मी काय अर्थ समजू? राजने पुन्हा प्रश्न विचारला. यावेळी नैना चिडली आणि राजकडे बघत म्हणाली, तुम्ही प्रश्नांमागून प्रश्न विचारत आहे. एका दमात इतक्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ? निदान मला श्वास घ्यायला तरी वेळ द्या. अरे, माझे प्रश्न तुला श्वासही घेऊ देत नाहीत. ठीक आहे, तुला श्वास घेण्याची संधी दिली, कारण तुझ्या उत्तराची मी आयुष्यभर वाट पाहू शकतो. राज हे बोलताच नैनाने लगेच राजकडे पाहिले. ती काहीतरी बोलणारच होती की राजने तिला अचानक आपल्या मिठीत उचलले आणि एक पाऊल टाकलेच असताना नैनाने विचारले, कुठे नेत आहात मला? राजने उत्तर दिले नाही. राजने उत्तर न दिल्यावर नैनाने पुन्हा विचारले. मी विचारले, कुठे नेत आहात मला? माझ्या हृदयात तुला राहायचं नाही म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन जाण्याचा विचार केला. राज नैनाकडे न बघता म्हणाला. नैना हसत हसत राजकडे बघत म्हणाली, तुमच्या हृदयात राहायला मी कधी नकार दिला राज? नैनाने हे बोलताच राजची पावले थांबली आणि त्याने पुन्हा त्याच्याकडे पाहत असलेल्या नैनाकडे पाहिले. नैना पुन्हा म्हणाली, आता मला खाली उतरवा, मी स्वतः चालू शकते. राजने तिला खाली उतरवल्यावर नैना हसत हसत पुढे जाऊ लागली. राजने पुन्हा तिचे मनगट धरले. नैनाने वळून त्याच्याकडे पाहिल्यावर राजने तिचा हात धरून तिला फिरवले. नैना राजच्या जवळ येऊन त्याच्या छातीला बिलगली. तिने डोळे मोठे करून राजकडे बघितल्यावर त्याने पुन्हा तिचा हात धरून तिला फिरवले. दोघेही हसत हसत एकमेकांसोबत डान्स करू लागले. आधीने पलीकडे उभ्या असलेल्या सूरजला फोन केला. सूरजने हेडफोनचा माईक कानात धरला आणि म्हणाला, येस सर. पाण्याचा प्रवाह जरा वेगाने कर आणि ढगांचा गडगडाटही प्ले कर. आधी म्हणाला, येस सर. असं म्हणत सूरजने कॉल कट केला आणि लगेच पाण्याचा प्रवाह वाढवला. त्याने साऊंड सिस्टीम चालवणाऱ्या मुलालाही इशारा केला आणि त्याने पुन्हा मेघगर्जनेचा आवाज केला. यावेळी मेघगर्जनेचा आवाज ऐकून नैना थरथर कापली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. हसण्याची जागा भीती आणि दहशतीने घेतली. त्यानंतर राजने तिला जवळ घेतली. राजच्या जवळ येताच तिची भीती अजून वाढली. मग राजने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि अचानक तिला राजमध्ये राजदीपचा चेहरा दिसू लागला. नैना त्याच्याकडे भीतीच्या नजरेने पाहू लागली. राजलाही तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती दिसली. पण सीन पुढे नीट चालू होता, त्यामुळे आरवला ना तिला अडवणं योग्य वाटलं ना त्याने आपले एक्सप्रेशन बदलले. त्याने नैनाच्या एका डोळ्याचे चुंबन घेतले आणि मग नैनाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती दिसत होती. अशी भीती ज्यामुळे ती हलवूही शकत नव्हती आणि काही बोलू शकत नव्हती. मग राजने तिच्या दुसऱ्या डोळ्याचे चुंबन घेतले. नैना अजूनही पुतळ्यासारखी उभी होती, पण यावेळी तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आरवला पावसातही स्पष्ट दिसत होते. आरव जोरात ओरडला, स्टॉप. त्याचा आवाज ऐकून पायाला धक्काच बसला. तिला झोपेतून जाग आल्यासारखं वाटत होतं. सूरजने लगेच पाणी आणि आवाज बंद केला. पायाला भीती वाटू लागली. तिने घाबरून छातीवर हात ठेवला आणि तिची साडी घट्ट पकडली आणि तिथून पळू लागली. तिला असे पळताना पाहून सर्वजण तिच्याकडे पाहू लागले. मग सूरज आरवकडे आला आणि म्हणाला, सर, सीन एकदम छान चालला होता, मग मध्येच का थांबवले? आरवने उत्तर दिले नाही, कारण आज पायलच्या डोळ्यात जे दिसले
ते त्याने आधी कधीच पाहिले नव्हते. तिचे ते डोळे त्याच्यासमोरून जात नव्हते. सूरज पुन्हा काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला, सूरज जा आणि ब्रेक अनाऊन्स कर. वर टेरेसवर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी उपलब्ध नसतील, कारण आपण अचानक इथे रिहर्सल करायचं ठरवलं होतं. पण उद्यापासून असं होणार नाही. काळजी करू नका सर, आपली टीम खूप हुशार आहे. ते ॲडजस्ट करून घेतील. मी ब्रेक अनाऊन्स करतो. असे बोलून सूरज तिथून निघून गेला. तो निघून जाताच आधीने आरवकडे पाहिले, जो अजूनही चिंतेत उभा पायलचाच विचार करत होता. आधीने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, रिलॅक्स आरव, पायल पहिल्यांदाच अभिनय करत आहे, त्यामुळे कदाचित असा सीन करताना ती थोडी घाबरली असेल. नाही आधी, काहीतरी वेगळं आहे. पायल अनकम्फर्टेबल नव्हती, पण मला तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसलं, आरव चिंतेत म्हणाला आणि आधी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. मी थोड्या वेळात येतो आधी. एवढं बोलून आरव निघू लागला, पण 2 पावलं टाकल्यावर त्याने आपली पावले थांबवली. तो वळून आधीकडे बघत म्हणाला, पायलने आज तिचे दोन्ही सीन ओके केले आहेत, त्यामुळे आता आज तिचा कोणताही सीन रिहर्सल होणार नाही. असे बोलून आरव तिथून निघून गेला. इकडे पायल धावतच तिच्या रूममध्ये आली आणि वॉशरूममध्ये जाऊन तिने वॉशरूमचा दरवाजा आतून बंद केला. तिने वॉश बेसिनचा टॅप चालू केला आणि रडत आपल्या दोन्ही हातामध्ये पाणी घेऊन तोंडावर पाणी टाकायला सुरुवात केली. तिने आरशात स्वतःकडे पाहिले, तेव्हा तिला तिच्या भूतकाळाच्या काही सावल्या दिसू लागल्या. तिने तिची पावले मागे घेतली आणि भिंतीला टेकून जमिनीवर बसली आणि रडू लागली. तेवढ्यात आरव तिथे आला. त्याने खोलीवर नजर फिरवली, पण पायल कुठेच दिसली नाही. तो वळून जातच होता की पायलच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची पावले थांबली. तो हळूहळू वॉशरूमकडे जाऊ लागला. तो पुढे जात होता तसा पायलच्या रडण्याचा आवाज मोठा होत होता. दाराजवळ येताच त्याला दार ठोठवायचे होते, पण अचानक त्याने आपले हात थांबवले आणि पायलच्या खोलीबाहेर येऊन उभा राहिला. अर्धा तास उलटून गेला होता, पण पायल अजूनही रडत होती आणि तिचे रडणे अजूनही आरवच्या कानापर्यंत पोहोचत होते. आरव क्षणभर विचार करून पुन्हा पायलच्या खोलीत आला. वॉशरूमचा दरवाजा ठोठावत तो म्हणाला, पायल, सगळ्यांची जेवणाची सुट्टी संपली आहे, तुझी पण. तर 5 मिनिटात रिहर्सल हॉलमध्ये पोच. मी तुझा नोकर नाही तुला सारखं सारखं बोलवायला इथे यायला. आरवचा आवाज ऐकून पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिचे अश्रू पुसत उभी राहिली. तिने पुन्हा पाण्याने तोंड धुतले आणि मनात म्हणाली, आता तू ती 17 वर्षांची पायल नाहीस पायल. आता तू स्वतःला सांभाळायला शिकले आहेस, म्हणून असे रडून स्वतःला कमजोर बनवू नकोस. मग आरव पुन्हा ओरडला, पायल, मी काय बोललो ते तू ऐकलं नाहीस? बाहेर ये लवकर. फक्त 2 मिनिटं सर, मी येते, पायल आतून म्हणाली. पायलचा आवाज ऐकून आरव मनात म्हणाला, थँक गॉड, माझा आवाज ऐकून तिचे रडणे बंद झाले. आरव रागाने म्हणाला, पायल, 2 मिनिटात बाहेर नाही आलीस तर मी आत येईल. मग तू माझ्याबद्दल काय विचार करते त्याने मला काही फरक पडत नाही. पायल काहीच बोलली नाही. आरव पायलच्या खोलीत तिची वाट पाहत फिरत होता, पण 2 मिनिटे होऊनही पायल आली नाही. तेव्हा तो पुन्हा वॉशरूमकडे जाऊ लागला. तेव्हाच पायल तिचे केस टॉवेलने पुसत बाहेर आली. तो पुन्हा वॉशरूमकडे जाऊ लागला, पण पायल टॉवेलने तिचे केस पुसत बाहेर आली. आरवला समोर पाहून पायल त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली, आय एम सॉरी, मी असा सीन खराब करायला नको होते. मला खरोखर माफ करा. आतापासून मी पुन्हा असे घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी तुला अजून 10 मिनिटे देतोय पायल, तयार हो आणि खाली ये. असे म्हणत आरव पायलच्या खोलीतून निघून गेला. पायल तिथे उभी राहून आरवचा विचार करू लागली. यशोदा तिच्या खोलीत बसून टीव्ही बघत होती आणि रसमलाई खात होती. तेवढ्यात तिला आरवच्या बुटांचा आवाज आला. अरे देवा, आरव येतोय, आता कुठे लपवू? यशोदा इकडे तिकडे बघत म्हणाली. तिने पटकन रसमलाई पलंगाखाली लपवली आणि शांतपणे टीव्ही पाहू लागली. तेवढ्यात आरव खोलीत आला. येताच त्याने यशोदाला विचारले, आजी, जेवण केले का? आत्ताच शीला मला नाश्ता देऊन गेली आहे. यशोदाने आरवकडे न बघता उत्तर दिले. आरव तिच्या जवळ येऊन बसला. त्याने यशोदाचा तळहात धरला आणि विचारले, किती दिवस तू माझ्यावर असे रागवण्याचे नाटक करणार आहेस? यशोदाने उत्तर दिले नाही. तेव्हा आरवने हलकेच हसत विचारले, तुझ्या पायाची जखम कशी आहे? आता वेदना तर होत नाही ना? नाही, माझी जखम आता ठीक आहे. त्यामुळे प्लीज पायलला माझ्या दुखापतीमुळे त्रास देऊ नको.
यशोदा आरवकडे पाहत म्हणाली. यशोदाने हे सांगताच आरवला पुन्हा काही वेळापूर्वी घडलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. त्याला पुन्हा पायलचे डोळे दिसू लागले. मग यशोदाने रागाने विचारले, आरव, मी तुला काही बोलले? मी पायलला आणखी त्रास देणार नाही. आता तर तू खुश आहेस का? आरवनेही त्या स्वरात विचारले. पण यशोदाने काहीच उत्तर दिले नाही. आरवने मान हलवली आणि उठून तिथून निघून गेला. तो निघून जाताच यशोदा हसत हसत म्हणाली, थँक्यू. निदान तू म्हणालास की आता पायला त्रास देणार नाही. पण आता काहीतरी करायला हवं तुम्हा दोघांना जवळ आणण्यासाठी. पण आरव आणि पायल यांच्यात जवळीक वाढवावी म्हणून काय करावे हे मला समजत नाही. यशोदा विचारात हरवून गेली. इकडे आरव हॉलमध्ये उभा राहून फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तेवढ्यात त्याची नजर जिन्यावरून येत असलेल्या पायलवर पडली, जिने निळ्या रंगाचा अंब्रेला सूट घातला होता. आरव तिला त्याच्याकडे येताना बघू लागला. पायल येऊन आरवच्या जवळ उभी राहिली, पण आरवला काही प्रश्न विचारू शकली नाही. आरव तिच्याकडे बघत म्हणाला, मला एका मीटिंगला जायचे आहे आणि तू माझ्यासोबत येत आहेस. पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. आरवने तिथे टेबलावर ठेवलेली फाईल उचलली आणि बाहेर जाताना म्हणाला, चल पायल. पण पायल तिथेच उभी होती. आरवने वळून पुन्हा पायलकडे पाहिले आणि विचारले, काय झाले? तू का थांबलीस? तुझे पाय दुखत आहे का? पायलने नाहीमध्ये डोके हलवले आणि म्हणाली, जर आपण एकत्र बाहेर गेलो आणि पुन्हा कुणी आमचा फोटो क्लिक केला तर? आरव पायलकडे आला आणि म्हणाला, तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण आता असे काही होणार नाही. चल जाऊया. पायल काहीतरी म्हणते त्याआधी आरवने तिचं मनगट पकडून तिला तिथून बाहेर आपल्या गाडीत आणलं. बस पायल, आरव असे म्हणाला आणि ड्रायव्हिंग सीटकडे जाऊ लागला. पायलही येऊन गाडीत बसली. ती बसताच आरवने गाडी स्टार्ट केली आणि मेन गेटऐवजी घराच्या मागच्या गेटमधून गाडी बाहेर काढली. काही वेळातच त्यांची गाडी मुंबईच्या रस्त्यांवर वेगाने धावू लागली. पायलने तिच्या बॅगमधून फोन काढला आणि कॉल सेंटरमध्ये नाईट शिफ्टची नोकरी शोधू लागली. गाडी चालवताना आरव पुन्हा पुन्हा पायलकडे बघत होता. तो मनातल्या मनात म्हणाला, मी माझे संपूर्ण बालपण वेदनेच्या सावलीत जगलो आहे पायल, आणि आज मी तुझ्या डोळ्यातही त्याच वेदनेची सावली पाहिली आहे. मला समजत नाही की तू एवढ्या वेदना सहन करून तुझे आयुष्य कसे काय हसत हसत जगत आहे. एवढी हिंमत कुठून आणते तू? मला माहीत आहे माझं बालपण रस्त्यावर गेलं तर तुझं अनाथ आश्रमात गेलं आहे, आणि अनाथ आश्रमाचं आयुष्य आणि फुटपाथचं आयुष्य यात फारसा फरक नाही. पण गेल्या काही दिवसांपासून मी बघतोय तू रोज आयुष्याशी लढत आहेस. तू रोज तुटते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तू सहज सगळं विसरून जातेस आणि तुझ्या दिवसाची पुन्हा हसतमुखाने सुरुवात करतेस. पण आज जे मी तुझ्या डोळ्यात पाहिलं ते बघून मला असं वाटतं की काहीतरी असे घडले आहे तुझ्याबरोबर जे बरोबर नव्हतं. पण काय? आरव चिंतेत पडला आणि विचार करू लागला. मग त्याची नजर पायलच्या फोनवर पडली, जिथे पायल वॅकेन्सी शोधत होती. आरवने पुन्हा पायलकडे पाहिले. तेवढ्यात पायलचीही त्याच्यावर नजर पडली. पायलने हळूच तिचा फोन बंद केला आणि गाडी बाहेर पाहू लागली. आरवनेही पुन्हा पुढे पाहिलं आणि गाडी चालवताना मनात म्हणाला, मी तुला तुझ्या भूतकाळाबद्दल विचारलं तर तू मला कधीच काही सांगणार नाहीस. तू माझा तिरस्कार जे करतेस, पण मला काहीतरी करावं लागेल. मला हे जाणून घ्यायचं आहे, मी तुझ्या डोळ्यात जे काय पाहिले ती खरंच कुठल्या तरी वेदनेची सावली होती की मधुला सत्य माहीत होण्याची भीती, की आता तू माझ्या नाटकाची नायिका आहेस? असे म्हणत आरवने गाडीचा वेग वाढवला. पायल बाहेर बघताना मनातच म्हणाली, आज रिहर्सल हॉलमध्ये जे काही केलंस पायल, पुन्हा असं कधीच करू नकोस. तुझ्या भूतकाळाची काळी सावली तोपर्यंत तुला घेरू देऊ नको जोपर्यंत हे नाटक पूर्ण होत नाही. कारण ज्या दिवशी हे नाटक लाईव्ह होईल त्या दिवशी तुझा भूतकाळ आपोआप तुझ्यासमोर येऊन उभा राहील. तू आरव सरांकडून 50 लाख रुपये घेतले आहेत, त्यामुळे तू त्यांची फसवणूक करू शकत नाही. त्यांच्यासाठी हे नाटक किती महत्त्वाचे आहे तुला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे पायल. म्हणूनच काहीही झालं तरी तुला हे नाटक पूर्ण करावंच लागेल. असे म्हणत पायलने डोळे मिटले. काही वेळातच आरवने आपली कार एका हॉटेल बाहेर थांबवली आणि गाडीतून बाहेर आला. पायलही गाडीतून बाहेर आली आणि आरवला विचारलं, माझे तुमच्यासोबत मीटिंगला येणं या नाटकासाठी गरजेचं आहे का? जर गरज नसते पायल तर तुझ्यासारख्या असभ्य मुलीला इतक्या छान ठिकाणी घेऊन येण्याची चूक मी कधीच केली नसती.
आरवने हे बोलताच पायलचे तोंड उघडले. ती बडबडत आरवकडे आली आणि म्हणाली, खूप वर्षांपूर्वी मी एक चित्रपट पाहिला होता. व तुम्ही तो पाहिला असेल, कारण तुमचा जन्म चित्रपटसृष्टीत झाला आहे. डायलॉग पण आठवत असेल तुम्हाला. जिनके खुद के घर शीशे के हो व दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. म्हणून मला पुन्हा असभ्य म्हणण्याआधी स्वतःला पहा. मी तुम्हाला हे आधीही सांगितले आहे, बरोबर? पायलकडे एकटक पाहत असताना आरवने गाडीची चावी तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे फेकली आणि गार्डने ती चावी पकडली. आरवने पायलचा हात धरून तिला हॉटेलच्या आत आणले, जिथे त्याच्या नावावर आधीच टेबल बुक होते. असे म्हणत आरव त्याच्या खुर्चीवर बसला. त्याची ही कृती पाहून पायल खुर्चीवर बसून मनात म्हणाली, मला असभ्य म्हणतात, पण स्वतःला एवढा पण शिष्टाचार नाही की एखाद्या मुलीसोबत हॉटेलमध्ये आलो तर आधी तिला बसण्यासाठी खुर्ची ओढायची. पण हे स्वतःच आधी बसले. पायल आरवच्या समोर बसली आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली. आरव खुर्चीवर बसून मोबाईलवर गेम खेळत होता. तेवढ्यात गार्ड आला आणि त्याला गाडीची चावी दिली आणि म्हणाला, सर, तुमच्या गाडीची चावी. आरव चावी घेऊन परत फोन चेक करू लागला. पायल काही वेळ त्याच्याकडे रागाने पाहत बसली आणि मग तिनेही तिचा फोन काढला आणि नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. पण मग तिचे हात अचानक थांबले. तिने डोळे मोठे करून आरवकडे पाहिले आणि मनात म्हणाली, अरे भोले बाबा, मी कसे विसरले की मी आरव सरांशी एक नाही तर 2 करार केले आहेत आणि आजीसोबत केलेल्या करारानुसार मी सध्या दुसरीकडे कुठेही काम करू शकत नाही. आणि आरव सरांनी देखील करारात अशाच काही अटी लिहिल्या होत्या. पण जर मी नोकरी केली नाही तर माझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचा शेवटचा मार्गही कायमचा बंद होईल. पायल काळजीत पडली आणि आरवकडे पाहू लागली. तेव्हा आरवचीही तिच्यावर नजर पडली. पायलने डोळे खाली केले आणि पुन्हा तिच्या फोनकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्याकडे बघत आरव मनात म्हणाला, मी हिचा मूड ठीक करण्यासाठी तिला असभ्य बोलले होतो आणि तिचा मूडही चांगला झाला होता. मग परत अचानक अस्वस्थ का दिसत आहे? आरव काही क्षण विचारात हरवून गेला आणि मग त्याला आठवलं की पायल गाडीत व्हॅकन्सी शोधत होती. त्याने पुन्हा पायलकडे पाहिले तर पायल तिचा फोन चेक करत असल्याचे दिसले, पण तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. मग आरव उभा राहिला आणि म्हणाला, मी एक फोन करून परत येतो. पायल काहीतरी बोलणार होती, पण आरव तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायल रागाने म्हणाली, या माणसाला समजून घेणे अवघडच नाही तर अशक्य आहे. मला इथे त्यांच्याबरोबर मीटिंगसाठी घेऊन आले आहे, पण ज्याच्याशी मीटिंग आहे त्याचा काही पत्ताच नाही आणि अजून एक कॉफीसुद्धा ऑर्डर केलेली नाही. पण मला तर खूप जोराची भूक लागली आहे. मी काही ऑर्डर करू का? पायल हाच विचार करत असताना अचानक तिची नजर सेल्फी काढणाऱ्या काही मुलींवर पडली. त्यांना बघून पायल म्हणाली, गेल्या काही दिवसात इतकं झालंय की मी सेल्फी घ्यायला विसरले. आणि हे आरव सर, त्यांनी तर फोन बॅनच केला आहे. पण पायल, ते सध्या इथे नाही आहे. मी किमान 1 किंवा 2 सेल्फी घेऊ शकते. हसत हसत पायलने सेल्फी घेण्यासाठी फोन उचलला होता. तेव्हा अचानक तिला राजदीपची आठवण आली. तिला पुन्हा भीती वाटू लागली. काही वेळातच तिला घाम फुटू लागला. तिने तिच्या आजूबाजूला पाहिले आणि लगेचच तिचा घाम पुसला. थरथरत्या हाताने तिने तिचे इन्स्टा अकाउंट उघडले आणि तिथून तिचे सर्व फोटो डिलीट करताना ती मनात म्हणाली, जरी तुझे सगळे अकाउंट प्रायव्हेट आहेत आणि प्रोफाईलवरही तुझा कोणताही फोटो नाही, पण पायल, राजदीप तुझ्या आसपास आहे. जर त्याने तुला कुठेतरी पाहिले तर तो क्षणार्धात तुझ्यापर्यंत पोहोचेल. पायलने व्हॉट्सअप सोडून सर्व अकाउंट बंद केली आणि सुटकेचा निश्वास सोडला. मग तिला पुन्हा त्या मुली दिसल्या ज्या त्यांचे फोटो काढत होत्या. आता मी सेल्फी घेऊ शकते. पायल हसली आणि वेगवेगळ्या पोज देऊन तिचे फोटो क्लिक करू लागली. इकडे आरव बाजूला उभा राहून फोनवर बोलत असताना पायलकडे बघत होता. मग पलीकडून सूरज म्हणाला, सर, यावेळी रिहर्सल चालू आहे. हा सीन होताच मी तुमचे काम करतो, ठीक आहे?
सूरजने हे बोलताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पायलच्या दिशेने येऊ लागला. तेव्हा फोनवर बोलत असताना समोरून चालत आलेल्या अर्जुनशी त्याची टक्कर झाली. त्याच्याकडे न पाहता तो म्हणाला, आय एम सॉरी, इट्स ओके असे बोलून अर्जुनने आरवकडे पाहिले आणि त्याचा आवाज ऐकून आरवनेही लगेच त्याच्याकडे पाहिले. आरवला पाहताच अर्जुन म्हणाला, मला तू इथे भेटलास हे बरे झाले आरव, नाहीतर मी तुला भेटायला तुझ्या घरी येणार होतो. आरव हसत हसत म्हणाला, ते माझे घर आहे मिस्टर शेखावत, आणि त्या घरात धोकेबाजांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे माझ्या घरात पाऊल ठेवण्यापूर्वी विचार करा की माझ्या घरात टाकलेले एक पाऊल तुमच्या आयुष्यातले शेवटचे पाऊल होऊ शकते. धोकेबाज कोण होते किंवा कोण आहे या विषयावर आपण यावेळी चर्चा केली नाही तर बरे होईल बेटा, कारण सध्या मी तुझ्याशी वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही. मी इथे एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी आलो आहे. तुझ्याशी वाद घालून माझा मूड खराब करायचा नाही. असे बोलून अर्जुन तिथून निघून लागला. पण आरव म्हणाला, मी ऐकले की तुमचा ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा एकदा थांबला आहे. अर्जुनची पावले थांबली आणि त्याने मागे वळून आरवकडे पाहिले. आरव एका तिखट हास्यासोबत त्यांच्याकडे जाऊ लागला. अर्जुन जवळ येताच आरव पुन्हा म्हणाला, मी ऐकले की सेट खूप जळाला आहे, काहीही उरले नाही राखीशिवाय. अर्जुनने रागाने मूठ घट्ट पकडली. आरव त्याच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, ती राख उचला आणि गंगेत फेकून देवाकडे तुमच्या पापाची माफी मागा. कोणास ठाऊक पुढच्या वेळी तुमचे नुकसान थोडे कमी होऊ शकते. अर्जुन काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आरव पुन्हा म्हणाला, जर मी चुकीचा नसेल तर जवळपास तुमचे 175 कोटींचे नुकसान झाले आहे, हो ना? ओ हो, म्हणजे माझ्याबद्दल सगळी माहिती ठेवतो तर? अर्जुन रागाने म्हणाला आणि आरव तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसला. त्याने एक पाय दुसऱ्या पायावर ठेवला आणि धारदार नजरेने अर्जुनकडे बघितले आणि म्हणाला, तसे मला एक गोष्ट समजली नाही. तुमचे 175 कोटींचे नुकसान झाले, पण तुम्ही मीडियासमोर केवळ 75 कोटी रुपये दाखवले आहेत का? अर्जुनने उत्तर दिले नाही. तो फक्त आरवकडे रागाने बघत होता. इन्कम टॅक्स टाळण्यासाठी, बरोबर? आरवने विचारले. अर्जुन हसत आरवकडे आला. त्याने आपला एक पाय त्या खुर्चीवर ठेवला ज्यावर आरव बसला होता. आरवने त्याच्या चपलांकडे पाहिले आणि मग त्याच्याकडे. माझे नाव अर्जुन शेखावत आहे आणि मला तुझ्यापेक्षा खूप वरची पोच आहे. त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहिलास तर बरं होईल. तू माझ्या मार्गात येण्याचा प्रयत्न केलास आरव तर मी हे विसरेन. तू त्या महिलेच्या आयुष्यातील शेवटचा आधार आहे जी माझ्यासाठी आईपेक्षा मोठी आहे आणि तुझी अशी अवस्था करेल ज्याचा विचार तू स्वप्नातही केला नसेल. असे बोलून अर्जुनने चुटकी वाजवली आणि म्हणाला, लक्षात ठेव. तेव्हा आरव रागाने उभा राहिला आणि अर्जुनने आपला पाय मागे घेतला. आरव त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला, आता तुम्ही माझे काही बिघडवू शकत नाही मिस्टर अर्जुन शेखावत, कारण मी आता 13 वर्षांचा मुलगा नाही जे तुम्ही माझ्या हाताला धरून मला तुमच्या मार्गातून बाजूला कराल. आता मी अंगचा तो पाय आहे जो मी कुठे ठेवला तर तिथून तुम्हीच काय, तुमचा बापसुद्धा माझा पाय हलवू शकणार नाही. आणि हो, भविष्यात माझ्या आजीशी कोणतेही नाते ठेवण्याची चूक करू नका, कारण ती फक्त माझी आजी आहे आणि माझ्या इतर नात्यांप्रमाणे मी तिला कधीही हिरावून घेऊ देणार नाही. समजलं तुम्हाला? अर्जुन रागाने आरवकडे पाहू लागला. आरवही त्यांच्याकडे बघत तिथून निघून गेला. तो निघून जाताच अर्जुनचा गार्ड त्याच्याजवळ आला आणि हळूच म्हणाला, सर, मी तुम्हाला यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे, मी पुन्हा एकदा सांगत आहे, हा मुलगा तुमच्या प्रत्येक आवाजावर लक्ष ठेवतो. आपण त्याला मार्गातून हटवले पाहिजे, अन्यथा एक दिवस हा मुलगा तुमच्यासाठी मोठी समस्या बनेल. गार्डने हे बोलतात अर्जुनने जाणाऱ्या आरवकडे पाहिले. अर्जुनने त्याच्या गार्डकडे पाहिले आणि त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. तिथे बसलेले सर्व लोक घाबरून उभे राहिले आणि त्याच्याकडे पाहू लागले. अर्जुन रागाने गार्डची कॉलर धरून म्हणाला, ज्या कामासाठी तुला पगार मिळतो तेवढंच काम कर, समजलं? असे म्हणत अर्जुनने त्याची कॉलर सोडली आणि ती ठीक करत म्हणाला, आजच्या नंतर आरवबद्दल कधीही काही ज्ञान देऊ नकोस, नाहीतर मी आरवच्या आधी तुझाच खेळ संपवून टाकेन. असे बोलून अर्जुन तिथून निघून गेला. इकडे आरव आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला. तेव्हा पायल रागाने म्हणाली, गेल्या अर्ध्या तासापासून मी उपाशी तापाशी तुमची वाट पाहत आहे, पण तुम्ही मला इथे एकटी सोडून गेले, माहीत नाही. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला इथे मीटिंगला आणले की अजून काही आहे? आरवने पायलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत टेबलावर ठेवलेले मेनू कार्ड पायलच्या समोर मांडले
आणि म्हणाला, हे घे, ऑर्डर कर. पायल डोळे न मिचकवता त्याच्याकडे पाहू लागली. आरवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मिस्टर आदित्य मेहरा ज्यांच्याशी आपली मीटिंग आहे त्यांना इथंपर्यंत पोचायला अर्धा तास जास्त लागेल. तोपर्यंत आपण जेवण करू. हे ऐकून पायलला थोडं विचित्र वाटलं. मग आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, तू माझ्यासाठी एवढी पण महत्त्वाची नाही पायल की मी माझी कामं सोडून तुला माझ्यासोबत हॉटेलमध्ये जेवायला घेऊन यावं. तू माझ्यासोबत तुझ्या शिफ्टच्या वेळेत मीटिंगसाठी आली आहे, त्यामुळे तू इथे माझ्यासोबत जेवण करशील. आणि तसेही मला नाही वाटत की मी जेवण करत असताना तू माझ्याकडे असे पाहावे जणू तू मला आत्ताच खाशील. पायल उठून उभी राहिली आणि धीटपणे म्हणाली, तुम्ही जेवण करा, मी हॉटेलच्या बाहेर तुमची वाट पाहत आहे. असे म्हणत पायल निघून जाऊ लागली. पण आरवने तिची मनगट पकडली. पण पायलने त्याच्याकडे मागे वळून पाहिले नाही. पायल बस, आरव म्हणाला. पायलने काहीच उत्तर दिले नाही आणि आरवकडे पाहिले. तेव्हा आरव पुन्हा म्हणाला, प्लीज. आरवने प्लीज म्हणताच पायलने वळून आरवकडे आश्चर्याने पाहिले. यावेळी आरवचा चेहरा पाहून पायलला असे वाटले, खरंच आरव तिला रिक्वेस्ट करत आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.